नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे या ठिकाणी ओव्हरऑल सिच्युएशन, आणि या सर्वांसोबत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि मार्च महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कोणत्या परिस्थितीत राहणार, मार्च महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार, या प्रश्नांचं जेव्हा उत्तर मिळेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 4500 च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। सध्या सोयाबीनची होणारी दिवसाला आवक 1.5 लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे। ही आवक मार्च महिन्याच्या 31 तारखेपर्यंत म्हणजे मार्च महिना संपता या ठिकाणी 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता दिसत आहे। याचबरोबर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव $12 प्रतिबुशेलच्या खाली आहे आणि मार्च महिन्यात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे। आता याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल की देशात मोहरीची आवक सुरू होईल। त्याचबरोबर देशामध्ये मोहरी तर असू द्या, सोबत निवडणूक आहे, त्यामुळे खाद्यतेलाचा विक्रमी साठा आहे। या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशामध्ये प्रचंड तेजी सोयाबीनच्या बाजारभावात काही येणार नाही, पण सध्या बाजारभाव एवढा कमी आहे की याच्यापेक्षा खाली पण जाणार नाही। म्हणजे सोयाबीनची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये जशी जशी कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला इथं आधार मिळण्याचा आपल्याला या ठिकाणी संभव दिसत आहे।
या सर्व घडामोडींचा एकत्रित जर विचार केला तर सोयाबीनची बाजारभाव पातळी तुम्हाला नजीकच्या भविष्यात 4,600 पार जाताना दिसू शकते। यामुळे 4,500 अथवा 4,600चा बाजारभाव आपणास मिळाला तर तिथं कमीत कमी 50% सोयाबीन विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल याची अजिबात या ठिकाणी शक्यता दिसत नाही। म्हणून 4,500च्या भावावर 25 ते 50% सोयाबीनची विक्री करावी आणि बाकी सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला या ठिकाणी होईल मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपले सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।